नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की अद्वैत आणि कलाला सरोजनी खूप वेळा एकत्र पाहिलं आणि त्यांना खडे बोलही सुनावले होते. पण आज मात्र तिने कळसच गाठला. आज तिने कलाला रूममध्ये बोलवलं आणि तिच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिली. मग ती चिठ्ठी कसली आहे असं विचारल्यानंतर कलाने मग सरोज म्हणते, वाच मग मी तुला सांगते. मग तिच्यात जे लिहिलेलं होतं त्याच्यात असं असतं, मी कला खरे माझं अद्वैतशी लग्न झालं आहे, पण मी त्याची बायको म्हणून आजपर्यंत त्याच्यासोबत राहते, पण कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही आणि कसल्याही प्रकारचे संबंध ठेवण्याची वेळ आलीच तर मी स्पष्टपणे नकार देईल, असं सगळं त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं. ती चिठ्ठी वाचल्यानंतर तिला खूपच वाईट वाटत असतं. ती सरोज मॅडमला म्हणते, मला माहिती होतं तुम्हाला आजपर्यंत मी आवडले नाही कधी आणि तुम्ही माझा भरपूर वेळा अपमान केलेला होता, पण इतक्या छान प्रकारे माझा अपमान तुम्ही पहिल्यांदाच केला आणि खरंच तुम्हाला करावे तेवढे सॅल्यूट खूपच कमी पडतील. तुम्ही आज कळस गाठला, कळस. आज माझ्या चारित्र्यावरती तुम्ही संशय घेतला. इतका मोठा आरोप लावत तुम्ही माझ्या हातात ही चिठ्ठी दिली. तेव्हा ती म्हणते, हिंमत असेल तर त्या चिठ्ठीवर तू खरी असशील ना तर सही करून दाखव. असं म्हटल्यानंतर ती म्हणते, अशी जर परीक्षा घेणार असेल मला माहिती असतं ना तर मी अशा 10 परीक्षा दिल्या असत्या. लगेचच ती पेन घेते आणि त्याच्यावरती सही करून टाकते आणि सही केल्यावर म्हणते, मी कधीही त्याच्याकडे ह्या नजरेने पाहिलं नाही आणि पाहणारही नाही आणि तुम्ही जो आरोप लावला आहे तो कधीच फळाला येणार नाही आणि तुम्ही वाटच पाहत राहा, अशी धमकी देत ती म्हणते, तुम्हाला स्वतः ही चिठ्ठी फाडावी लागेल. तुम्हाला पश्चाताप होईल तुमच्या वागण्याचा आणि हे तुम्ही लक्षात ठेवा, हे माझे बोल आहे. तेव्हा ती म्हणते, मला अशा गोष्टींची भीती नाही, तू जाऊ शकते, सही केली आहेस ना, फक्त काय लिहिलं आहे ते लक्षात राहू दे. इकडे मात्र कलाला वाईट वाटत असतं. तिला खूप रडायला येत असतं. ती म्हणत असते, फक्त माझ्या आईवडिलांसाठी मी इथे तग धरून उभी आहे. याच्या आधीही खूप वेळा असं कोणी बोललं होतं तेव्हा तिच्या आईने तिला समजून सांगितलं होतं, कला तू आमच्या सगळ्यांचा कणा आहेस, ह्या घराचा आधार आहेस. आमच्यावरती कधीही संकट येतं ना सगळ्यात पहिले आम्ही तुझ्याकडं पाहतो. आम्हाला माहिती असतं कुठल्याही प्रसंगात काहीही संकट येऊ दे त्याच्यावरती कशी मात मिळवायची हे तुला माहिती आहे आणि आम्हीही तुझ्याकडे आशेचा किरण म्हणूनच पाहतो. तेव्हा तू खंबीर राहा, कुठल्याही आरोपावरती तू खचून जाऊ नकोस आणि कोणी कितीही काही बोललं तर आपला कणा मात्र मोडू द्यायचा नाही. ही तिच्या आईची शिकवण. तेव्हा ती डोळे बंद करते आणि तिच्या आईची शिकवण आठवते. पुन्हा नव्याने स्वतःला उभं करते आणि पुन्हा लढायचं आणि जिंकायचं असं ठरवते. तितक्यात तिथे रजनी येते. काय झालं आहे, आज तू खालीच आली नाही, तुझी तब्येत बरी नाही का? तेव्हा ती म्हणते, आज माझं खूप डोकं दुखतंय, मी ना आज आराम करते. रजनी मॅडमही म्हणतात, ठीक आहे तू आज आराम कर, मी सगळं किचनमधलं बघते. आणि तितक्यात तिथे अद्वैतही येते आणि त्याच्यानंतर ती रजनी खाली निघून जाते. इकडे कला स्वतःला सावरते, पाण्याचा ग्लास घेते, पाणी पिते, स्वतःचे अश्रूही पुसते. अद्वैत तिला पाहत असतो. आज हिला काय झालं आहे, एवढी का रडते ही? मग तो तिला विचारू लागतो, काही झालं आहे का? तेव्हा ती म्हणते, विशेष काही नाही, माझं डोकं दुखतं आहे म्हणून मी इथे बसले आहे, बाकी काही नाही, मला आज आराम करायचा आहे, मला ना अजिबात भांडण्याचं मूडही नाही. तेव्हा अद्वैत मात्र म्हणतो, नक्कीच हिचं काहीतरी भिनसलेलं आहे. याच्या आधी इतकी दुःखी आणि तिचं मन एवढं दुखलेलं कधी दिसलीच नाही. मग तो विचारात पडतो, नक्की काय झालं असेल? खाली गेल्यानंतरही ती त्याला इग्नोर करत असते. त्याच्याशी कसल्याही प्रकारचं वादही घालत नाही, त्याच्यापासून दूर पळत असते. तो म्हणतो, ही आज नेहमीसारखी वागतच नाही, हिच्यात ना काहीतरी बदल झालेला दिसतोय. इकडे पुन्हा तो रूममध्ये बघतो तर ती झोपलेली असते. नंतर तो गेल्यानंतर तिला खूप रडायला येत असतं. तिला प्रत्येक क्षण आठवत असतो तिचा इतक्या वेळा सरोजने अपमान केलेला असतो. अक्षरशः लग्न करून आल्यानंतर तिच्यासमोरचं माप ओलांडून न देता ते बाजूला ठेवलं आणि सांगितलं, मला ही मुलगी ह्या घरात पुन्हा कधीही नको आहे. आणि नयनाताईने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचंही उत्तर माझ्याकडे नव्हतं. खरंच मी कुठल्या नात्याने ह्या घरात राहते आणि माझ्या ह्या नात्याचं नाव तरी काय, का मी इथे राहते, ह्या गोष्टी ती विचार करत बसलेली असते. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना जेवायला वाढत असताना तिचं लक्ष सरोज मॅडमकडे जातं. सरोज मॅडम तिच्याकडे मोठी मोठी डोळे करून पाहत असतात आणि मग ती लगेच अद्वैतला टाळते आणि त्याच्यापासून बाजूला जाऊन उभी राहते. आणि मग तो म्हणतो, नक्कीच आईचं आणि हिचं काहीतरी झालेलं आहे, नक्कीच आपली आई काहीतरी बोललीच असेल, त्याच्यामुळेच ती एवढी दुखावली गेली आहे, पण नक्की काय बोलली असेल म्हणून तो आता विचारात पडलेला असतो. रात्रीही ती झोपायला गेल्यानंतरही तिची एकांतात बसून तिचा विचार करत असते आणि इतक्या वेळा तिच्याशी बोलल्यानंतरही तिने एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. किती तिच्या डोक्यात विचार चालू आहे, एवढं काय मन दुखलं असेल तिचं.
इकडे सरोज मात्र फाईल चेक करत असते. तिला हिशोबच कळत नसतो. सगळा हिशोब एकत्रच मांडून ठेवला आहे. आता अद्वैतची मदत घ्यावीच लागेल असं ती विचार करते, कारण तिला काहीच कळत नसतं. पेमेंट कसलं काय, किती लावली आहे त्यांनी मजुरी वगैरे काही दिलेलं नसतं. मग ती अद्वैतला फोन करून बोलवते. अद्वैत म्हणतो काय झालं आहे का? मग ती म्हणते अरे मला या फाईल्समध्ये हिशोबच कळून राहिला. कसला हिशोब केला आहे तुम्ही? मला समजेल अशा भाषेत सांगतो का? मग तो तिला सांगू लागतो काय काय आहे, कसली कसली मजुरी, सगळं काही सांगत असतो. तितक्यात ना तिला फोन येतो. फोन आल्यामुळे ती फोनवर बोलायला खिडकीकडे जाते. मग इकडे तो फाईल चेक करत असताना 2-3 फाईल उचलून पाहतो. त्याच्यातनं एक पेपर खाली पडतो आणि तोच पेपर तो उचलून पाहतो आणि तो पेपर वाचल्यानंतर मात्र त्याला फार मोठा धक्का बसतो. त्याच्या खाली सही घेतलेली असते कलाची, तीही तो पाहतो आणि मग ते पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं आज दिवसभर कला इतकी दुःखी का होती, काय झाले, तिने मला एक शब्दाने सांगितलं नाही. मग तो त्याच्या आईला जाब विचारतो, आई ही चिठ्ठी कसली गं, आणि तू असं का करून घेतलंस? तू जे काही केलं आहे ना ते खरंच एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावरती कलंक लागावा असं काम केलेस. तेव्हा ती म्हणते हो मी केलं आहे, कारण मला ती तुझ्यापासून लांब हवी, मला तुझ्या जवळ गेलेली ती चालणार नाही आणि तूही तिच्या प्रेमात पडावं असंही मला वाटत नाही. ती तुला जाळ्यात ओढते हे मला दिसते, म्हणून मी तिला तुझ्यापासून लांब करण्यासाठी ही युक्ती काढली. आणि हे ऐकल्यानंतर मात्र अद्वैत तिला म्हणतो आई तू जे काही केलं ते फारच चुकीचं केलं आणि हा एखाद्या स्त्रीवरती लागलेला मोठा कलंक. तूही एक स्त्री आहे, एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा एवढा मोठा अपमान तू करू शकते, हे मला पटतच नाही. माझी आई असं कधी वागणाऱ्यातली नाही, पण आज तू खूपच चुकीची वागली आहे, मी स्वतः तुला सांगतो. आणि आजपर्यंत कला माझ्या रूममध्ये आहे, इतकी वर्ष महिने झाली, आमच्या दोघांमध्ये कधी कसल्याही प्रकारचं जवळीकता साधण्यात आलीच नाही. एखाद्या वेळेप्रसंगी ती धडपडली असेल, तिला मी सावरलं असेल, पण याचा अर्थ असा नाही होत ना की आमच्या दोघांमध्ये काय आहे आणि तू तिची माफी मागावी असंही मला वाटते. तेव्हा ती म्हणते मी आणि तिची माफी कधीच नाही. तिने हे घर सोडून गेलं तरी चालेल, मी तिची माफी कधी मागणारच नाही. पुढे आपल्याला अद्वैत तिच्या आईवरती रागवलेला दिसतो. त्याची आई त्याला विचारण्याचा प्रयत्न करते, तू दमून थकून आला आहेस ऑफिसवरनं, तुला काही हवं आहे का, काही देऊ का तुला, कॉफी वगैरे घ्यायची? पण तो तिच्याकडे पाहतच नाही, लक्षच देत नाही, तिला इग्नोर करत असतो. तेव्हा ती म्हणते अद्वैत मी तुझ्याशी बोलते. तेव्हा तो म्हणतो पण मला तुझ्याशी बोलायचं नाही ना, असं म्हणत तो सगळ्यांसमोरून तिथून उठून जायला निघतो. आबाही तिथेच असतात. आबांनी पाहिलेलं असतं हे सगळं काय प्रकार आहे. मग आबा एकांतामध्ये रात्री अद्वैतशी बोलण्याचा प्रयत्न करतात. अद्वैत काय झालं आहे, तुझ्या आईवरती तू कधीच एवढा रागवला नव्हता. तेव्हा तो थोडासा पहिले गुजबटतो आणि मग विचार करून म्हणतो आबा तुम्हाला मी आता सांगतो, माझ्या आईने कलाकडनं एक चिठ्ठीवरती असं लिहून घेतलं आणि हे एक बाई म्हणून तिने जे केलं आहे ते खरंच खूपच लाजिरवाणं आहे. माझी आई असं काही करू शकते ह्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. तिला मी कलाची माफी मागायला लावली आणि ती माफी मागायला तयार नाही, म्हणून मी तिच्यावर रागवलेलो आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आबांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. खरंच आजपर्यंत सरोज कधी चुकली नव्हती, पण आज सरोजने इतका मोठा निर्णय घेतला. आबा म्हणतात मी तिच्याशी बोलेल. मग दुसऱ्या दिवशी कोणीही नसताना आबा सरोजसोबत बोलण्याचा प्रयत्न करतात. सरोज मला सगळी हकीकत कळली आहे, तू असं खरंच केलं आहे का असं विचारल्यानंतर ती आबांवरतीही चिडती. हो आबा मी केलं आहे, पण मला त्याचा अजिबात पश्चाताप नाही आणि तुमच्या सांगण्यावरून मी लग्न केलं मुलाचं आणि त्याला सूनही घरात आणली, पण मला ती त्याच्या जवळ गेलेली चालणार नाही आणि माझा हा निर्णय ठाम आहे, म्हणूनच मी हे केलं. तेव्हा आबा तिला सांगतात तू हे जे काही वागत आहे ते फारच चुकीचं आहे. एखादी व्यक्तीने असं कोणाशी वागणं खरंच खूपच लाजिरवाणं आहे. मलाही असं वाटतं तू चुकीचा निर्णय घेतला आणि तू जे काही केले ते एक स्त्री म्हणून खूपच चुकीचं केलेलं आहे आणि नवरा बायको कधी ना कधी एकत्र येणारच आहे आणि त्याच्यात तू असं काहीतरी विघ्न आणणार मला असं कधी वाटलं नव्हतं. असं म्हणत आबा म्हणतात मी ना खरंच तुझ्या आज खूप नाराज झालेलो आहे. इतके दिवस मला तुझं खूप कौतुक होतं, पण पहिल्यांदा मला तुझा खूप राग आला आहे असं म्हणून आबा निघून जातात. मग थोडा वेळ विचार केल्यानंतर तिलाही लक्षात येतं आबाही रागवलेले असतात. मग ती अद्वैतच्या रूममध्ये जाते. अद्वैतशी बोलू लागते, खरंच बाळा माझं चुकलं, मला तिच्याशी माफी मागायची आहे, तिला बोलवतोस का? तेव्हा ती बोलता बोलता म्हणत असते की मी जे काही केलं, जी सही वगैरे तिच्याकडनं घेतली ती घ्यायला नको होती आणि मी हे असं वागून तिला खूप त्रास दिला. एक बाई म्हणून मी स्वतःचा विचार केल्यानंतर मला लक्षात आलं असं सांगू लागते. आणि अद्वैत म्हणतो आता ती झोपली आहे. मग ती म्हणते तू तिला खाली घेऊन ये, मी तिच्याशी खाली गेल्यावरच बोलते. मग तो म्हणतो ठीक आहे, उठवतो मी तिला आणि आलोच आम्ही खाली. मग खाली ती वाट पाहत असताना मग अद्वैत कला तिथे येतात. मग ती माफी मागू लागते की कला मी तुझ्यासोबत जे काही वागले त्याचा मला पश्चाताप होत आहे
कला मात्र डोळे खाली करून उभी असते. तिला खूप राग आलेला असतो सरोज मॅडमचा आणि सरोज तिची माफी मागत असते. सरोजनी माफी मागितल्यामुळे अद्वैतलाही खूप आनंद होतो. पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.